नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे। मात्र आता आपल्या एटीएम सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत। बँकेने एटीएम व्यवहारांवरील मोफत वापराची मासिक मर्यादा आणि त्या मर्यादेनंतर लागू होणाऱ्या विविध शुल्कांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे। हे नवीन नियम आणि शुल्क काय आहेत आणि त्याचा तुमच्या वापरावर कसा परिणाम होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। एसबीआय ने दिलेल्या माहितीनुसार एटीएम मधून मोफत पैसे काढण्याच्या आणि इतर व्यवहार करण्याच्या मासिक मर्यादेत बदल करण्यात आले आहेत। नवीन नियमांनुसार सर्व एसबीआय ग्राहकांना ते मेट्रो शहरात राहत असोत किंवा इतर शहरांमध्ये एसबीआयच्या स्वतःच्या एटीएम मधून दरमहा 10 वेळा मोफत व्यवहार करता येतील। यासोबतच इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून महिन्याला 5 वेळा मोफत व्यवहार करण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे। विशेष म्हणजे ज्या खातेदारांच्या खात्यात सरासरी मासिक शिल्लक रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्यांना एसबीआय आणि इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून अमर्यादित वेळा मोफत व्यवहार करण्याचा विशेष लाभ मिळेल। त्यांच्यासाठी कोणतीही मर्यादा राहणार नाही। तसेच इतर बँकांच्या एटीएम मधून मिळणाऱ्या 5 मोफत व्यवहारांच्या सुविधेसाठी खात्यात किमान सरासरी मासिक शिल्लक असण्याची अट लागू होऊ शकते। बातमीनुसार ज्या ग्राहकांच्या खात्यात सरासरी मासिक शिल्लक 25,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत असते त्यांना इतर बँकांच्या एटीएम मधून 5 मोफत व्यवहार करण्याची सुविधा मिळते। याशिवाय आपली दरमहा मोफत एटीएम व्यवहारांची निश्चित मर्यादा संपल्यानंतर पुढे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एसबीआय आता सुधारित दरांनुसार शुल्क आकारणार आहे। बँकेने दिलेल्या माहितीनुसार मोफत मर्यादेनंतर एसबीआयच्या स्वतःच्या एटीएम मधून पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपये आणि जीएसटी इतके शुल्क लागू होईल। जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर इतर कोणत्याही बँकेचे एटीएम पैसे काढण्यासाठी वापरले तर हे शुल्क थोडे जास्त म्हणजे 21 रुपये अधिक जीएसटी प्रति व्यवहार असेल। चांगली गोष्ट म्हणजे शिल्लक चौकशी किंवा मिनी स्टेटमेंट यांसारख्या गैर आर्थिक व्यवहारांसाठी मोफत मर्यादेनंतरही एसबीआयच्या एटीएम वर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत। परंतु हेच गैर आर्थिक व्यवहार जर तुम्ही इतर बँकांच्या एटीएम मधून केले तर प्रत्येक व्यवहारासाठी 10 रुपये अधिक जीएसटी शुल्क तुमच्याकडून आकारले जाईल। तसेच तुमच्या बचत खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास त्यासाठी तुम्हाला 20 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क किंवा दंड भरावा लागेल। याशिवाय बँकेने आणखी एका बदलाची घोषणा केली आहे जो 1 मे 2025 पासून लागू होणार आहे। या घोषणेनुसार एसबीआय ग्राहकांना त्यांची मोफत मासिक एटीएम वापराची मर्यादा ओलांडल्यानंतर पैसे काढण्याच्या प्रत्येक पुढील व्यवहारासाठी 23 रुपये इतके शुल्क भरावे लागेल। ग्राहकांनी या नवीन शुल्कांची नोंद घ्यावी। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।